जय शिवराय मित्रांनो. मी आज बहिणीकडे आलो होतो. 26 जानेवारीचा प्रजासत्ताक दिन होता ना, तर ते साजरा करण्यासाठी आलो. तर आज सकाळी आम्ही उठलो आणि बोलूया जाऊया आता भुईगावला श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये. पहिल्यांदा जातो श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये आणि इथून डायरेक्ट ओला बुक केलेला आहे आम्ही. आणि ही दिनेशची फॅमिली आहे, माझा भावाचा मुलगा आहे. आणि इकडे आम्ही आता रिक्षा पकडतो. तुमची इकडे कुठे आहे? बाईक येतं ना? हां, मग चला. 9733. मित्रांनो रिक्षा भेटली आहे आम्हाला, माझी बाची आणि माझी मिसेस. ते डायरेक्ट भुईगाव. आणि इकडे भाऊ आहे माझा, माझी फॅमिली बाईक करून येतात दोन. तर मित्रांनो मी यूट्यूबवरती तर नवीनच आहे आणि आज प्रत्येकाला मी ब्लॉग बनवत असतो कुठे जातो. तर माझी मिसेस आहे ना, ते मला बोलतात की स्टार्टिंगलाच घरातून आपल्याला पहिला त्रास सहन करायला लागतो की हसतात वगैरे. तर मिसेस मला जास्त त्रास देते की बोलते कशाला व्हिडिओ बनवतो तुम्ही, बरं नाही वाटत, मी पण तुमच्या काही व्हिडिओमध्ये येणार वगैरे नाही. म्हटलं नको आहे हो, आज ना उद्या मी कधी ना कधी फेमस होईल, त्यामुळे तू स्वतःच बोलशील की मी स्वतः येईल तुझ्याबरोबर. तर बघा तिथं असते आणि तिथं बघते. तर आम्ही स्वामींच्या मंदिरात जातो आहे, मठामध्ये भुईगावला. मजाक आमच्या चालते. तर पहिला प्रवास आहे तर तिथून गोखीरा वसईवरून आम्ही रिक्षा पकडले डायरेक्ट आणि ओला करू. तर भुईगावचं लोकेशन दिलेलं आहे. तिथे गेल्यानंतर आपण बघू, तुम्हाला सांगू कसं की मठ वगैरे आहे, ते परिसर कसं आहे, ते जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करेल. आणि मित्रांनो आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल ना, तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही पण तेवढा मोटिवेट होतो आणि बरं वाटतं आम्हाला पण. आता डायरेक्ट भेटूया आपण भुईगावला. मित्रांनो श्री स्वामी समर्थ मठ आहे ना, वसई वेस्टला आहे. आणि तुम्ही वसई वेस्टला आलात ना, तुम्ही एस टी स्टँडला गेला तरी तुम्हाला भुईगावला जायला एस टी सुद्धा भेटते तिथे. प्लस रिक्षा ओला केलं तुम्ही ना, तर डायरेक्ट भुईगावचा तुम्ही मंदिराचा लोकेशन टाकलात तर बरोबर मंदिराजवळ घेऊन जाईल आणि ते तुम्हाला स्वस्त सुद्धा पडेल. इकडे जाता जाताना तुम्हाला खूप अशी गावं सुद्धा दिसतील, कारण की गावी आल्यासारखं पूर्णपणे फील होईल. आपण मुंबईवरून इकडे फिरायला तो वसई साईडला ना, त्यावेळी आपल्याला लगेच माहिती पडतो की आपल्या गाव आणि इकडे किती फरक आहे, काय आहे ते. कारण की आपण कोकणी असल्यामुळे आपल्याला इकडचं सर्व जो खारडी एरिया आहे, जो खाडीचा, तो पूर्णपणे फील जाणवतो आपल्याला की आपण बरोबर आपल्या गावी चाललेलो आहे. मित्रांनो इकडे भाजी वगैरे बघा किती मस्त सुंदर लावलेली आहे. तुम्ही जर इथे आलात ना, तर तुमचं मन एकदम प्रसन्न होऊन जाईल. एवढं प्रसन्न होईल ना की मी शब्दात सुद्धा वर्णन करू शकत नाही. मित्रांनो आम्ही आता फायनली मंदिराजवळ पोहोचणारच आहोत. फायनली आम्ही भुईगावला पोहोचलेलो आहोत आणि माझ्या पाठीमागे श्री स्वामी समर्थांचा मठ आहे आणि आमची फॅमिली आहे. वसईवर आम्ही आलो. अजून आमची दोन फॅमिली होती यायच्या बाकी आहेत. मित्रांनो पहिल्यांदाच आम्ही इकडे आलेलो आहोत. साईडला दुकानं वगैरे खूप छान आहेत. आतमध्ये शूट करायला भेटते की नाही मला माहिती नाही, पण जर करायला भेटलं तर नक्कीच करेन मी. आणि आज माझा जो कोणी व्हिडिओ बघत असाल ना, तर प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. श्री स्वामी समर्थांकडे एवढीच तुम्हाला प्रार्थना करेन की तुम्हाला चांगलं आरोग्य लाभवते, चांगलं प्रगती होते तुमची सर्व गोष्टीमध्ये. आणि श्री स्वामी समर्थ सदैव आपल्या पाठीशी आहेत आणि राहतात सुद्धा. तर आता आपण जाऊया आतमध्ये, नंतर बघूया. मित्रांनो मंदिराचं हे प्रवेशद्वार आहे श्री स्वामी समर्थ मठाचं. आणि मला शूटिंग करायला खूप भीती वाटत होती, कारण की फर्स्ट टाइम मी मंदिरामध्ये जाऊन शूटिंग करत होतो आणि मला व्यवस्थित शूट करता येत नाही. कोणते शॉट घ्यायचे, कोणते शॉट नाही घ्यायचे हे सुद्धा मला माहिती नाही. श्री स्वामी समर्थांकडे मी एवढंच सांगत होतो की स्वामी समर्थ महाराज मला बळ द्या आणि चांगली माझी व्हिडिओ शूट व्हावी, यासाठी मला आशीर्वाद द्या. मित्रांनो श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं. श्री स्वामी समर्थांनी खूप काही इच्छा माझ्या सांगितल्या आणि श्री स्वामी समर्थांनी एवढंही सांगितलं की महाराज माझ्या हातून काय चुका होत असेल तर मला क्षमा करा आणि मला चांगली व्हिडिओ बनवण्यासाठी असंच मला बळ द्या. माझ्या हातून ह्या गोष्टीमध्ये ज्या मिस होत असतील ना, त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझ्या चांगल्या व्हाव्या असे मी स्वामींकडे प्रार्थना सुद्धा करत होतो. मित्रांनो श्री स्वामी समर्थांचं दर्शन झालं आणि मी असंच बाहेर पडायला निघालो, तर भिंतीवरती मला ना खूप चांगल्या श्री स्वामी समर्थांच्या प्रिंटिंग दिसल्या. मित्रांनो तुम्ही हे प्रिंटिंग बघणार ना, म्हणजे श्री स्वामी समर्थांनी केलेले चमत्कार आहे ना, ते संपूर्ण या फ्रेममध्ये साकारलेलं आहे. हुबेहू तसंच वाटतं की आपण श्री स्वामी समर्थांच्या जगामध्ये आलो की. तर तुम्ही नक्कीच ह्या तुम्ही मठामध्ये आलात ना, तुम्हाला एवढं काही वेगळं पण वाटेल ना की खरंच तुम्ही प्रसन्न होऊन जाणार. तुमच्या मनामध्ये जेवढ्या शंका असतील त्या दूर होणार. खूप साऱ्या प्रतिमा होत्या देवदेवतांच्या, साधू संतांच्या. मन भरून एकदम होत होतं की खरंच आपण भाग्यवान आहोत की आपण आज ह्या मठामध्ये आलो आहोत. तुम्हाला या गोष्टीचा अनुभव घ्यायचा असेल ना मित्रांनो, तर प्रत्यक्ष तुम्हाला येथे यावं लागेल. श्री स्वामी समर्थांचे भक्त जर आज माझा व्हिडिओ बघत असतील ना, तर खरंच तुमच्यासाठी एक स्पेशली काहीतरी मी दाखवतोय. बऱ्याच लोकांना माहिती असेल हे मठाबद्दल, काही लोकांना माहिती सुद्धा नसेल.
तर ज्यांना माहिती नसेल ना तर त्यांनी हा माझा व्हिडिओ बघून नक्कीच तुम्ही वसई वेस्टला या आणि या मठाला नक्कीच भेट द्या तुम्ही. त्यामुळे माझी फॅमिली आहे ना ती बसली होती इथेच. म्हणजे त्यांचं दर्शन वगैरे व्यवस्थित झालं होतं. आता आम्हाला जायचं होतं ॲक्च्युली चौपाटीला, त्यामुळे आमची लहान मुलं आहेत ना ती जास्त घाई करत होते की आपण जाऊया. तर बाहेर आम्ही आलो तर मित्रांनो ते पूजेचे खूप सारे साहित्य होते. म्हणजे पूजेला लागणारे जेवढे साहित्य आहेत ना तेवढे साहित्य तुम्हाला भेटणार. म्हणजे अगरबत्ती, धूप, कापूर या जेवढ्या गोष्टी लागतात त्या ते सर्व गोष्टी तुम्हाला इथे भेटणार. आणि खूप सुंदर होत्या, चांगल्या कॉस्टली सुद्धा होत्या, एकदम म्हणजे ब्रँडेड होत्या सर्व गोष्टी. खूप छान वाटत होतं बघायला, फिरायला आणि शॉपिंग करायला सुद्धा. मग आम्ही इथून जेवढं लवकर निघणार होतो ते निघण्याचा प्रयत्न करत होतो. मग बाहेर ना वडापावचं दुकान होतं साईडलाच मंदिराच्या. मग ते वडापाव खाण्यासाठी आम्ही गेलो. मित्रांनो मी 2 ते 3 वर्ष 4 वर्ष मी वडापाव खाल्लेलाच नाही आहे. तर पहिल्यांदाच मी इथे वडापावची टेस्ट केली की कसं लागतं बघूया. तर खूप सुंदर होतं वडापाव. आणि मग आम्ही जायला निघालो चौपाटीला मित्रांनो. इथे कसं वाटते तुला वसईला? एकदम भारी, एकदम मस्त. आणि आत्ताच आम्ही स्वामींच्या मठात आलो गावच्या. खूप प्रसन्न वातावरण आहे, खूप छान वाटतं, एकदम पॉझिटिव्हिटी आहे इकडे. तर तुम्ही पण नक्कीच या इकडे, खरंच खूप छान वाटेल. तुला असं वाटते हो? चांगलं वाटते, हां चांगलं वाटते. चांगलं वाटते. कुठं आलेले का? मला पण चांगलं वाटते. खूप मजा आहे, खूप मजा येते. खूप मजा येते. तुम्ही पण या स्वामींच्या मठामध्ये. चल मित्रांनो मग आम्ही निघालो चौपाटीला जायला माझ्या भावाच्या बाईकवरती. दिनेशची पण बाईक आहे, ती पाठी होते आणि आम्ही पुढे निघालो. की तुम्ही इथून म्हणजे मंदिराजवळ तुम्ही चालत जर बीचवरती गेलात ना तुम्हाला 25-30 मिनटं जातीलच जातील. कारण की जसं चालण्यावरती आहे, कोणी 15 मिनटात सुद्धा पोहोचेल. परंतु आम्ही बाईकवर जात होतो. आणि जर तुम्ही चालत गेलात तरी तुम्हाला काही बोरिंग होणार नाही. कारण की एवढं वातावरण सुंदर आहे ना, तुम्ही गाडीचा वगैरे विसर जाणार, तुम्ही डायरेक्ट चालतच जाणार. खूप चांगले असे म्हणजे केळीची झाडं, नारळाची झाडं जे तुम्ही बघणार ना ते होतं की स्वामींचं जसं स्वर्ग आहे ना त्या स्वर्गामध्ये आल्यासारखं जणू वाटत होतं आपल्याला. आणि फायनली ना चौपाटी जवळ येत होती तसंच या झाडांचं म्हणजे निसर्गाचा एक मस्त मनमोहक आनंद घेत जात होतो आम्ही. तुम्ही बघा मित्रांनो, खरंच खूप मनाला असं छान वाटत होतं की काहीतरी खूप काही दिवसांनी आपण जेव्हा बाहेर पडतो ना त्यावेळी खरंच एक मोकळा श्वास घ्यायला भेटतो आणि सुंदर असं वातावरणामध्ये एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते आपल्या शरीरामध्ये. बघून घ्या मित्रांनो, खूप सुंदर वातावरण आहे. आणि थोड्या वेळा म्हणजे जवळच चौपाटी आलेली आहे. फायनली चौपाटीला येऊन आम्ही पोहोचलेलो सुद्धा आहोत. मित्रांनो ज्यावेळी चौपाटीला आम्ही एंटर केले म्हणजे पोहोचलो ना तर तुम्हाला समोरचे जे समुद्र दिसतंय ना, ब्लॅक कलरचं दिसतंय बघा तुम्हाला, ते समुद्र नसून ना एक ओली वालू आहे. आणि पाणी पूर्णपणे आतमध्ये गेलं, जसे की म्हणजे पूर्णपणे भरतीला ओटी झाली होती ना तर कमीत कमी 1 किलोमीटर तुम्ही बोलला तरी चालेल. कारण की पाणी आम्हाला दिसतच नव्हतं, संपूर्ण रेतीच रेती दिसत होती. जसं तुम्हाला समुद्र आता वाटेल ते आम्हाला सुद्धा समुद्रच वाटलं होतं की हे समुद्रच आहे की काय, परंतु पाणी नव्हतं. कारण की पाणी खूप लांब गेलं होतं. चौपाटी एकदम पूर्ण शांत होती आणि खाली सुद्धा होती. दुपारच्या टायमाला मित्रांनो, दुपारच्या नाही सॉरी संध्याकाळच्या टायमाला ना खूप गर्दी होते इथे. आणि त्यावेळी पाणी सुद्धा भरतीचं येत असतं. आता ओटी होती पूर्णपणे, बाईकवरच होत्या म्हणजे भरपूर लोक फिरायला होते तसे. परंतु मित्रांनो इथे मजेची बाब म्हणजे ना इथे खाडी सुद्धा आहे, म्हणजे लोक मच्छी पकडायला सुद्धा येतात. तर आपल्या गावाला जे आपण बोलतो ना की कालवा वगैरे पकडतात, जे दगडाला खडकाला असे लागलेले असं कालवा, तर काही लोक घोटले वगैरे सुद्धा बोलतात. यातला प्रकार सुद्धा इथे खूप मिळतो. मग ते पाहण्यासाठी आम्ही ना पुढे गेलो, म्हटलं जाऊया बघूया काय असतं ते प्रकार. तर ते सुद्धा खूप लांब होतं कारण की संपूर्ण पाण्याच भरती पूर्णपणे ओढलीच होती. मित्रांनो हे बघा मित्रांनो हे माझ्या हातामध्ये काय माहिती आहे तुम्हाला दिसतंय ते, हे आहेत घोटले, म्हणजे यांना कालवा बोलतात. कालवा आता माझ्या पाठीमध्ये तुम्हाला दिसतात ना जेवढे सर्व ते सगळे म्हणजे कालवा आहेत, घोटले. ज्यांना म्हणजे आपल्या कोकणामध्ये काही घोटले बोलतात, कोणी कालवा बोलतात, तर कोणी काय दगडाचा मेंदू काहीतरी बोलतात. पण आमच्याकडे जे रायगड, श्रीवर्धन या साईडला, मसला साईडला याला घोटलं बोलतात. तर हे भरपूर प्रमाणामध्ये आहेत. कारण की मी वसईला आता आलो एक माझ्या बहिणीकडे, म्हटलं ते भुईगावच्या स्वामी समर्थांचं आम्ही दर्शन घेतलं आणि तिथं साईडला समुद्र आहे असं आम्हाला माहिती पडलं, म्हणून आम्ही इकडे आलो. तर पाहतो तर काय समुद्र पण आहे आणि खाडीसुद्धा आहे. तर इथे घोटले पण आम्हाला तिथंच दिसले. फक्त काय आम्ही एवढं सामान नाही आणलं, कोयतीवर काय आणलं नाही त्यांना फोडण्यासाठी, नाहीतर जाताना घेऊनच गेलो असतो. मित्रांनो मी काय खात वगैरे नाही घेतलं, पण एक मजा घेते बघण्याची वगैरे. तर माझे मित्रांनो भरपूर लांब आहेत ते लोक, हे बघा हे संपूर्ण फिरतात तिकडे. आणि हे बघा समोर घोटलेच घोटले तिकडे, हे बघा तिथे जाणार तिथे तुम्हाला घोटले दिसतील. कारण की इकडे जास्त कोणी फोडायला घोटले येत नाही न्यायला. आपल्या गावाला असते ना तर पूर्णपणे
म्हणजे काय सांगूच शकत नाही, एवढं लोक घोटला फोडायला येतात. हे बघा मित्रांनो, संपूर्ण दगड आहेत ना, सर्व घोटल्याचीच आहेत. हे बघा इथून कोणी फोडून घेऊन गेलेलं आहे. मित्रांनो सर्वांना श्री स्वामी समर्थ. मला एवढं सांगायचं मित्रांनो की माझ्या हातून ना काहीतरी व्हिडिओमध्ये मिस होतं, म्हणजे काहीतरी राहून जातं टाकायचं. आणि कशी शूटिंग करायची, त्याचं एंड कसं करायचं, स्टार्ट कसं करायचं, हे पण सुद्धा मला माहिती कधी पडत नाही. जसं मी व्हिडिओ बनवतो ना, तर त्यातून मला काहीतरी वेगवेगळं शिकायला सुद्धा मिळतं. आजच्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा गोष्टी माझ्या हातून मिस झालेल्या असतील, आणि जर ज्या ज्या गोष्टी राहिल्या असतील ते प्लीज मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते सुधारण्याची संधी मिळेल. आता स्टार्टिंगच आहे म्हणजे यूट्यूबवरती, त्यामुळे बऱ्याच गोष्टी मला शिकायला सुद्धा मिळतात आणि काही गोष्टी राहून सुद्धा जातात. मित्रांनो, ज्या गोष्टी माझ्या हातून राहून जात असतील ना, तर प्लीज तुम्ही मला सांगा, जेणेकरून मला त्या सुधारण्याची संधी मिळेल. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आज आवडला असेल ना, तर लाईक करा, आपल्या व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपली ॲक्च्युली घाई होते बरोबर.